नमस्कार मित्रांनो, आपण पाहतच आहोत की 5-6 दिवस झाले आपल्या वैष्णवी हगवणे हिचं आत्महत्येचं प्रकरण हे खूप आता ह्याचं राजकीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे। बिचारी ती तिच्या जीवानिशी गेली, तिचं कुटुंब तिचे आईवडील न्याय मागतायत। मात्र आता पुण्यामध्ये काय चाललंय, आज रुपालीताई चाकणकर यांच्या कार्यकर्त्या ज्या आहेत यांनी त्यांच्या समर्थनासाठी रॅली काढली। खरं म्हणजे तर न्याय द्यायचं सोडून ह्या रुपालीताई चाकणकर जे राजकारण करतायत ते अतिशय चुकीचं करतायत। तुम्हाला माहीत आहे की तुम्ही महाराष्ट्रातील महिलांना न्याय देऊ शकत नाहीये, तुम्ही कामं केलेली नाहीये। तुम्ही जर खरोखर न्याय दिला असता, काम केलं असतं तर तुम्हाला आज रस्त्यावर उतरून तुमच्या समर्थनासाठी रॅली किंवा मोर्चा काढण्याची गरज भासली नसती। कारण समाजानेही मान्य केलं असतं की नाही, रुपालीताई चाकणकर ह्या न्याय देतात म्हणून। पण तुम्ही काम करू शकत नाही, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःहून राजीनामा देणं गरजेचं आहे। आणि ज्या कोणी नेत्या आता तुमचा राजीनामा मागतायत, तर तुम्ही लिटरली काल बोललात मीडियाच्या समोर की या सगळ्या चिल्लर महिलांना आम्ही जुमानत नाही, पक्ष जुमानत नाही। ही काय भाषा, ॲरोगंट भाषा आहे तुमची, एवढा अहंकार तुमच्यामध्ये भरलेला आहे। तर अहंकारी स्त्री ही समाजाची संवेदनशील बाजू कशी मांडू शकते आणि कसं काय न्याय देऊ शकते? अहो, ती इतकी अहंकारी बाई आहे, तर ही अहंकारी बाई न्याय देऊ शकत नाही। तिच्या मनात कुठेच थोडंसुद्धा संवेदनशीलता नाही आहे, थोडंसुद्धा हे स्वीकार करण्याची प्रवृत्ती नाही आहे की नाही, आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये थोडं कमी पडलो आहोत, पण आम्ही प्रयत्न करू, असं तरी बोलणं होत नाही। इतका ॲरोगंटपणा, इतका रूढपणा, तुम्ही ते पद सांभाळू शकत नाही। आणि तुम्ही लवकरात लवकर राजीनामा देऊन टाकावा आणि हा जो तुम्ही चिल्लरपणा लावलाय तो तुम्ही बंद करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।